आज दिवसभर बैठका झाल्या, मराठवाड्याच्या संदर्भातल्या इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. सुरुवातीला प्रश्न काय नाही, आज दिवसभर सकाळी 10:30 वाजता शार्प बैठका सुरू झाल्या आणि आत्ता जवळजवळ किती वाजलेत, 7 वाजलेत. तर नॉनस्टॉप दिवसभर सगळ्या त्या ठिकाणी मराठवाड्याच्या इच्छुक उमेदवारांच्या त्या ठिकाणी इंटरव्ह्यूज झाले किंवा त्यांच्याशी चर्चाही झाली. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मतदारसंघात मोठी संख्या होती. काहींचं तर 15-15, 20-20 लोक पण होते, काहींना 4-5 होते, अशा संख्येने लोक होते. आणि त्यामुळे सविस्तर चर्चा प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची झाली. या ठिकाणी अद्याप जरी जागा वाटप झालेल्या नसल्या तरीसुद्धा लोकांनी इन जनरल ज्या लोकांनी पैशाकडे आपल्या पक्षाकडे अर्ज केलेला आहे त्या सगळ्यांचाच इंटरव्ह्यू आज आदरणीय पवार साहेबांनी आणि आमची जी काही पार्लमेंटरी कमिटी आहे त्या कमिटीने आज सगळ्यांचाच इंटरव्ह्यू डिटेलमध्ये घेतलेला आहे. दिवसभर हे इंटरव्ह्यू चालले, खूप वेळ गेला, चांगला प्रतिसाद आहे, खूप उमेदवारांची संख्या जास्त आहे का? खूप जास्त आहे. मी तेच म्हणतो की काही मतदारसंघात 15-15, 20-20 सुद्धा उमेदवार आहेत. बीड जिल्ह्यात तर सगळ्यात जास्त आहेत. आणि एकंदर मला असं वाटतं की लोकांचा उत्साह आहे. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर उभा राहावं ही सगळ्यात आग्रही त्यांची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच गर्दी निश्चित प्रकारे खूप जास्त आहे. विधानसभांसाठी आणि किती उमेदवारांनी आज मुलाखती दिल्या इच्छुक? मी असं म्हणेल की मराठवाड्याच्या 100% जेवढे काही एकूण जागा आहेत त्या सर्व जागांसाठी त्या ठिकाणी उमेदवार होते आणि प्रत्येक मतदारसंघासाठीच इंटरव्ह्यूज डिटेलमध्ये झालेले आहेत. मी आकडा सांगू शकेल. मतदारसंघ 46 आहेत साहेब. फक्त मुलाखती किती जणांच्या? एकच सेकंद मी सांगू शकेल तुम्हाला. माझा पिया आहे का इथे? तोपर्यंत आपण नाही तो आपण किती जागा साधारण राष्ट्रवादी काँग्रेस किती जागा मराठवाड्यातल्या लढवल्या? हे बघा, एकूण जे काही संख्या आहे, अरे ती तशी ॲड नाही केलेली. आता ही प्रत्येक मतदारसंघाची वेगवेगळी आहे, ही जरा ॲड करावी लागेल. पण एकंदर मला एवढंच सांगायचं की असा एकही मतदारसंघ नसेल की ज्या मतदारसंघात लोकांचे अर्ज नव्हते. त्यामुळे सगळ्या मतदारसंघांमध्ये लोकांचे अर्ज होते आणि सगळ्या मतदारसंघांमधल्या लोकांचा इंटरव्ह्यू झालेला आहे. उमेदवार निश्चितीचे निकष साधारणपणे काय असतील? पार्लमेंटरी बोर्ड म्हणून कुठल्या निकषांचा विचार? सगळ्यात महत्त्वाचं आज आपण एक लक्षात घ्या की या ठिकाणी इंटरव्ह्यूज झालेले आहेत, म्हणजे इच्छुक कोण आहेत हे कळलं. त्यांनी आपापली कसे निवडून येणार आम्ही ही खात्रीपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी माहिती पार्लमेंटरी बोर्डला दिली. आता सगळ्यात महत्त्वाचा जो एक महत्त्वाचा विषय चालला आहे की आम्ही जे महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे बसतो तर त्याबाबत जे काही क्लिअर मतदारसंघ असतील तिथे काहीच अडचणीचा विषय नाही. पण जिथे काही अजून टाय झालेला आहे की जिथे कधी उबाटा आणि राष्ट्रवादी मागतं, कधी उबाटा आणि काँग्रेस मागतंय, कधी तिन्ही पक्ष मागतायत, तर या बाबतीतला जो निर्णय आहे तो 7, 8 आणि 9 या 3 दिवसामध्ये आम्ही सुद्धा त्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भातला मी पण एक सदस्य असल्या कारणाने आम्ही 7, 8, 9 मध्ये बसणार आहोत आणि त्या 3 दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीत सर्व जागा निश्चित केल्या जातीलच अशा पद्धतीचा खोनगाड बांधूनच त्या ठिकाणी आम्ही उठणार आहोत. महाविकास आघाडीचं जागावाटप 9 तारखेला फायनल होईल असं एक संकेत देते साहेब तुम्ही? निश्चित प्रकारे होईल असं मला पूर्ण खात्री आहे, कारण आमच्या सिरीज ऑफ मीटिंग्स आतापर्यंत झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं जर 10 तारखेला आचारसंहिता लागणार असेल किंवा 12 पर्यंत लागणार असेल तर त्या इतक्या लास्टपर्यंत जागा वाटपाचं तिढा ठेवणं योग्यही नाही. आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक जणांनी आदरणीय उद्धवजींना सुद्धा आम्ही घरी जाऊन भेटलोय. पवार साहेबांना आम्ही ज्या काही सध्याच्या अडचणी त्या सांगितल्यात. वरिष्ठ नेते सुद्धा एकमेकांमध्ये बोलतायत. मला वाटतं की पवार साहेब सुद्धा राहुल गांधीजींना आणि चन्नीथलाजींना बोलतायत. या सगळ्या मार्गातून एकच आहे की जिथे काही आमच्या लेवलला काही सुटत नसेल तर ते वरिष्ठ लेवलला सोडवण्याच्या दृष्टिकोनातूनचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. सर, मराठवाडा म्हणलं ना की बीडचा मुद्दा आहे, तो बीडचे खासदार बाजूला बसले. धनंजय मुंडे वर्सेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असा एक मोठा संघर्ष आता बीड मध्ये बघायला पाहायला मिळणार आहे. बीडची कशी तयारी आणि तिथून किती उमेदवार इच्छुक आहेत परळी किंवा इतर मतदारसंघ?
बीडमधून साधारणतः बीड जिल्ह्यामधून 57 उमेदवार आता आज इंटरव्ह्यू दिलेले आहे. त्याच्यामध्ये सर्वाधिक उमेदवार हे आमच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होते. परळीमधून सुद्धा 14 उमेदवारांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि केजमधून जवळपास 12 जणांनी दिले. बीडमधनं पण 10-12 लोकांनी दिलेले आहेत. असे सगळे बीड जिल्ह्यातून 57 लोकांनी दिलेले आहेत. आपण ज्या पद्धतीनं म्हणताय की हे संघर्ष आमच्या दृष्टीनं बीड जिल्ह्यामधली निवडणूक संघर्षाच्या नाही तर आमच्या अस्तित्वाची पण नाही आता राहिली, कारण समोरच्याच्या अस्तित्वाची राहिली. टोपे सर, काय प्रश्न होते साधारणतः इच्छुक उमेदवारांना आपल्याकडनं? मला असं वाटतं की शेवटी एकच आहे. हे बघा, महाविकास आघाडीचं सरकार जर आणायचं असेल तर इलेक्टिव्ह मेरिट हा एकमेव क्रायटेरिया असू शकतो. म्हणजे निवडून येण्याची पात्रता हाच एकमेव निकष. याच निकषावर मला वाटतं तिकीट आम्ही सुद्धा वर महाविकास आघाडी म्हणून सुद्धा त्याच निकषावर तिकीट जागा वाटप करण्याचा मुख्य निकष ठरवण्यात आलेला आहे. आणि मला वाटतं की ज्या जागा वाटप होतील मग त्यामध्ये त्या पक्षांनी सुद्धा खऱ्या अर्थाने कोणता उमेदवार त्यांच्या यादीतला निवडून येऊ शकतो त्या निकषावरच त्यांनी तिकीट द्यावं. आणि मग त्यात एक नक्कीच आहे की शेवटी कुठल्याही पक्षाला महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण असा पक्ष आहे की जो धर्मनिरपेक्ष विचारांनी चालतो आणि कुठल्याही परिस्थितीत सामाजिक जे काही बॅलन्स असतं ते पण मेंटेन व्हायला पाहिजे. निवडून येण्याचा निकष हा प्रमुख असतो विषय, पण त्याचबरोबर सामाजिक बॅलन्स सुद्धा मेंटेन करण्याचा प्रयत्न, म्हणजे ज्यात ओबीसीचं काही उमेदवारी असलीच पाहिजे, काही मुस्लिम बांधव असले पाहिजे, काही मागासवर्गीय बांधव असले पाहिजे, ओपनमध्ये काही मराठा बांधव असले पाहिजे. या सगळ्याच दृष्टिकोनातूनचं जे बॅलन्स आहे ते त्या मतदारसंघाचा अभ्यास करून ठरवण्यात येणार आहे. एक भावना साधारणपणे सर्व महाराष्ट्रातून जी समोर येते, जी अगदी पुण्यात पण कार्यकर्ते बोलून दाखवतात की पार्टीसोबत राहिलेल्यांना, म्हणजे अडचणीच्या काळामध्ये पार्टीसोबत राहिलेल्यांनाच उमेदवारी देण्यात यावी, बाहेरून आलेल्या वेळेवरती त्यांना उमेदवारी देऊ नये अशी एक भावना व्यक्त होते. ही केवळ तुमच्या पक्षातलेच नाही तर आज एक राज्यातले मोठे मोठे सामाजिक कार्यकर्ते अगदी तुषार गांधींपासून तर पुण्यातल्या सुभाष वारेंपर्यंत सगळ्यांनी एक तशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. नाही, मला वाटतं कार्यकर्त्यांची ही अपेक्षा अत्यंत रास्त आहे. त्यांचं म्हणणं निष्ठावानांना आणि आपल्या जे जुने लोक आहेत त्यांना दिलंच पाहिजे, ह्याच्यात काही दुमत नाही आहे. त्यांचं म्हणणं रास्त आहे, त्यांच्या म्हणण्याविषयी आमचं कुठलंही दुमत नाही. परंतु आम्ही पार्लमेंटरी बोर्ड म्हणून आम्हाला हेही बघितलं पाहिजे की त्याला जास्तीत जास्त वेटेज आपण दिलंच पाहिजे. पण याचा अर्थ अपवादात्मक केसेसमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला खरोखर इलेक्टिव्ह मेरिट जरा अधिक महत्त्वाचा वाटतोच आणि तिथे त्या दृष्टिकोनातून काही अपवादात्मक केसेस नक्कीच वेगळे होऊ शकतात. पण अपवादात्मक, मी शब्द अपवादात्मकच मुद्दाम वापरतो. सर, खरं तर 40 ते 42 जे आमदार अजित पवारांसोबत गेले होते त्यातलेही अनेक जण इच्छुक आहेत. तो देखील त्याला काय क्रायटेरिया लावणार आहे? पवार साहेबांसोबत काही चर्चा झाली? कारण अनेक जण इच्छुक आहेत, पुणे जिल्हा असू दे किंवा पुणे जिल्ह्याच्या बाहेर असू दे. निश्चित प्रकारे आदरणीय पवार साहेबांना भरपूर आमदार जे सध्या विद्यमान आमदार आहेत, नुसते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नाही तर इतर पक्षांची सुद्धा भेटतायत, बोलतायत आणि पवार साहेब सुद्धा चर्चा करतायत. चर्चा आमच्यासारख्यांशी सुद्धा सगळ्यांशी चर्चा करून विचारविनिमय करून जिथे खरोखर योग्यता वाटते त्या लोकांना निश्चित प्रकारे केस टू केस, ज्याला मी म्हणता येईल केस टू केस असा अभ्यास करून निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून तो विषय मार्गी लागेल असं मला वाटतं. केस टू केस. मराठवाड्यात साधारणपणे किती जागांसाठी आपण आग्रही आहोत आपल्या पक्षाकडून? आज असं कसं आहे की हे बघा, आम्ही जिथे जिथे आमच्याजवळ इलेक्टिव्ह मेरिट आहे, आज आता आम्ही जे सिटिंग आमचे जे लोक आहेत ते तर आम्हाला जेवढे जागा आहेत त्या मिळायलाच पाहिजे. पण इलेक्टिव्ह मेरिटमध्ये जर आमच्याजवळ काही चांगले कॅन्डिडेट असतील तर त्याही जागेवर आम्ही निश्चित प्रकारे आग्रही राहू. आज असा एक्झॅक्ट आकडा सांगणं मला वाटतं योग्य नाही, कारण महाविकास आघाडीचीच बैठक जी अंतिम टप्प्याची जी बैठक राहील ती 7-8-9च्या दरम्यान राहील आणि म्हणून त्या दरम्यानच्या मध्ये बऱ्यापैकी आकडा ठरेल असं मला वाटतं. सर, तो आकडा फायनल आलाय एकदा फक्त सामाजिक त्यांनी बरोबर आहे. आज साधारण अंदाजे 150-200 लोकांनी इंटरव्ह्यूज दिवसभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे दिलेले आहेत
आणि एकूण 46 जागेंसाठी दिलेले आहेत. साहेब, सामाजिक समतोलाचा तुम्ही उल्लेख केला. मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर आता किती प्रभावी राहील त्याची काही चर्चा झाली का आजच्या? नाही, मनोज जरांगे पाटील प्रभावी असतो, तो बऱ्याचदा त्या ठिकाणी असतो. लोक कॅन्डिडेटही जे लोक इंटरव्ह्यूजला आलेले त्यांनी पण त्या गोष्टी काही बोलून दाखवलेल्या आहेत. तर विषय एवढाच येतो की सगळ्याच एकंदर राजकीय अभ्यास करून निर्णय घ्यावे लागतात आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की राईट निर्णय महाविकास आघाडीच्या आमच्या बैठकीमध्ये किंवा आमची जी समिती आहे महाविकास आघाडीची तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी आरक्षण किंवा कॉन्स्टिट्युएन्सी कुणाला वाटप कोणती करायची त्याबाबतची जी समिती आहे ज्याच्यामध्ये जयंत पाटील आहेत, आम्ही आहोत, किंवा तिकडे अनिल देसाई आहेत, सतीश राऊत साहेब आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये आमचे त्यांचे अध्यक्ष पटोले साहेब आहेत, बाळासाहेब थोरात आहेत. ही जी कमिटी आहे ह्या कमिटीच्या लोकांनी सगळ्याच एकंदर राजकीय निकष लक्षात घेऊन सर्वेज केलेले आहेत. प्रत्येकाने आपापले सर्वेज, प्रत्येक पार्टीचे सर्वेज आहेत, त्या सर्वेजचा सगळा एकंदर अभ्यास केला जातो आणि सर्व एकंदर सारासार विचार करून मी म्हणेल सारासार की बाबा प्रत्येक पक्षाला निवडून येण्याच्या पात्रता, त्या उमेदवाराची, तुमच्याजवळचा कोण कॅन्डिडेट आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन निर्णय घेतले जातात. तुमच्याकडे इनकमिंग जोरात सुरू आहे. हर्षवर्धन पाटलांनी प्रवेश केलाय, त्यांनी स्वतःही जाहीर केलेला आहे. रामराजे निंबाळकर देखील आपल्याकडे येत आहेत अशी चर्चा आहे, अशा बातम्या आहेत. काय निश्चित प्रकारे आम्ही आता नावं डिस्क्लोज करणं योग्य नाहीये, पण एवढं नक्की आहे की पवार साहेबांना अनेक लोक भेटत आहेत आणि पवार साहेबांसुद्धा केस टू केस निश्चित प्रकारे त्या स्थानिक नेतृत्वाशी किंवा त्या विभागाच्या नेतृत्वाशी चर्चा करून ते निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून विचारात आहे. रात्री 9:30 वाजता रामराजे निंबाळकरांनी साहेबांची भेट घेतली मोदी बागेत असं कळतंय. रामराजे निंबाळकर खरंच भेटायसाठी आले असतील तर आधी वेळ घेतली होती की अचानक? मला वाटतं ते पवार साहेबांनाच माहिती आहे, पण मला एवढंच सांगावं असं वाटतं की निश्चित प्रकारे अनेक लोकांना साहेबांकडे पुन्हा वापस यायचं आहे, हे तेवढंच खरं आहे. एक शेवटचा प्रश्न अजितदादांच्या संदर्भात आहे. अजितदादांनी पुन्हा एकदा साहेबांवर टीका केली आहे, त्यांच्या वयावरनं टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की सून म्हातारी होत आली तरी तिला संधी दिली जात नाही, तिच्याकडे कारभार केला जात नाही, किती हट्ट करावा माणसाने, अशा शब्दात त्यांनी साहेबांना लक्ष केलं. मला वाटतं साहेबच याच्या बाबतीत बोलतील, पण शेवटी मला असं वाटतं इन जनरल सगळेच जण सभ्यतेनेच वागतात, सगळेजण सभ्यतेने वागतात तर सभ्यतेने वागतील सगळेच जण, आणि सभ्यतांनी नाही वागलं तर लोक त्याचं उत्तर देतात. मला असं वाटतं की सगळेजण कल्चर्ड आहेत, दादा पण कल्चर्ड याच्यातच वाढलेले आहेत, त्यामुळे दादा पण त्या पद्धतीनंच मला वाटतं वर्तन राहील असं मला माझ्यासारख्यालाही विश्वास आहे. One of part of the committee for the seat sharing. What is the status of seat sharing among the MDA? Right now, about seat sharing, we had sat for series of meetings. At least 3 to 4 times we had sat consistently for two to three days. Now our last round of meeting is convened on 7th, 8th, and 9th, and we are confident that on all these 3 days we will be sitting continuously, and we will be completing our task of seat distribution within MVA. So that means on 9th the seat sharing will be I am very much optimistic, I am very much confident. So what is the criteria, or how much seat are you asking for? You see, there is nothing like numbers we are benching on. We are on the point of parameter is only elective merit. And so elective merit is the criteria, and we discuss very openly. There are surveys available which has been done by all the parties, and so these surveys and the practical position and status of the constituency, we decided very openly, and we are always of the opinion that we want to come in government. We want to come in as a ruling party. So every party is very much conscious and cautious about the proper distribution of seats within the parties,
and also about the selection of candidate that is purely on elective merit. Sir, one last question. Prime Minister Modi was in Maharashtra today, and he said that the opposition, like Congress and the supporters of opposing Waqf amendment bill just because of appeasement politics. How do you respond to the Prime Minister on this comment? I think this absolutely this Awqaf board. They want to come up with a bill which is very disappointing for Muslim people, and I think the division within in the caste and religion is the real strategy for BJP, and so this type of actually bad games BJP should not play, because we believe in dharma nirapekshata. That is the main I think the secularism that is the main pillar of our constitution, and that should be followed. What that should be adhered by all of the political parties. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.